नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. माझा याच्यावर पूर्ण विश्वास आहे की शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं आपण त्याची उत्पादक क्षमताही वाढवू शकतो, शेतमालाची. आणि शेतीशी निगडीत असलेले जे वेगळे प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्याच्यावरती उत्तर पण शोधू शकतो. मी स्वतः शेतकरी आहे, त्यामुळे मी हा प्रयत्न करत असतो की जेव्हा एखादी बाब मी तुम्हाला सांगेन त्यावेळेला त्याची पडताळणी करायची, पुन्हा पुन्हा पडताळणी करायची. आजचा एपिसोड हा बोरवेलमधलं पाणी वाढवण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. पाणी वाढतंय असं अनेक जणांची मी जेव्हा त्यांची पडताळणी केली त्यावेळेला माझ्या लक्षात आलं. सगळ्यात त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपल्या बोरवेलच्या पाण्यामध्ये जे हार्ड वॉटर आपण ज्याला म्हणतो, की ज्याच्यामध्ये इतके सगळे रासायनिक घटक आहेत की ज्यामुळं शेतजमीन क्षारपड होणं, तुमच्या घरामध्ये सुद्धा जे पाणी तुम्ही वापरतं ते केस धुण्यासाठी लायक नसणं, पोटाचे वेगवेगळे आजार, अनेकांचं म्हणणं असं आहे की तुमची केस पांढरी होतात त्याचंही मुख्य कारण ते आहे. आणि आपल्या घरातलं जे आरो आहे, शुद्ध पाण्याचं यंत्र जे आपण वापरतो, प्रत्येकाच्याच घरात झाले तेही लवकरात लवकर बिघडणं, त्याचा जो काय मेमोरी असतं त्याची बरीच कॉस्ट आहे. तर ह्याची मी पडताळणी केली आणि मला लक्षात आलं की आत्ता ज्यांचा मी परिचय करून देणार आहे त्यांच्याकडे ह्या संदर्भातलं एक चांगलं तंत्रज्ञान आहे. बरं, मी त्यांना बोलण्याच्या बरोबरच त्यांनी ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये हे उपकरण वापरलंय त्या सगळ्यांना फोन केले आणि माझी खात्री झाली की ते जे सांगतात, कारण राहुरी कृषी विद्यापीठातल्या शास्त्रज्ञाशी मी बोललो, अहिल्यानगरमधल्या काही मंडळींशी बोललो, आपल्या चौसाळ्याच्या काही लोकांशी बोललो, आणि मग मला असं लक्षात आलं की हे खरोखर महाराष्ट्रासमोर मांडण्यासारखं तंत्रज्ञान आहे. सो आज तुमचा परिचय करून देतो. या, नमस्कार. नमस्कार. द्या तुमचाच महाराष्ट्राला परिचय करून. नमस्कार, मी गिरीश चंदने. माझा जन्मच वॉटर कनेक्शनसाठी झालाय असं म्हटलं तर खोटं ठरणार नाही. तर मी असतो खारघरला, नवी मुंबईला माझं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्ही हे तंत्रज्ञान डेव्हलप केलंय. आणि या तंत्रज्ञानाचं नाव आहे फिजिकल वॉटर कंडिशनिंग. म्हणजे आपण काय करतो तर आपण पाण्याचे भौतिक गुणधर्म बदलतो, आपण त्याचे रासायनिक गुणधर्म बदलत नाही. आपण सगळे भौतिक गुणधर्म बदलतो म्हणजे पाण्याला प्युरिफाय करण्यासाठी आता 3 पर्याय आहेत. एक म्हणजे पहिला आरो प्युरिफायर, त्याच्यानंतर दुसरा पर्याय म्हणजे तुमचं रेझिन सॉफ्टनर. आणि या दोघांमध्ये आता आरो का वापरलं जात नाही आपल्याकडनं, त्याचं कारण आरो मध्ये फक्त पिण्यापुरतं पाणी येतं आणि 1 लिटरला 2 लिटर पाणी वेस्ट जातं. त्यामुळे आरो हे ड्रिंकिंग वॉटरसाठी आहे त्याच्यामध्ये. आणि मग आपण काय केलं की आपण त्याच्यानंतर दुसरा आहे रेझिन सॉफ्टनर. फार कमी ठिकाणी वापरतात, पण माहितीसाठी सांगतो की रेझिन सॉफ्टनर मध्ये त्याच्यामध्ये रेझिन असतात, त्याच्या आतमधनं जे पाणी गेलं की तुमचा हार्डनेस कमी होतो पण टीडीएस वाढतो, पाणी हलकं होतं, पण त्याचा मेंटेनन्स एवढा होतो की तुम्हाला काही दिवसानंतर असं वाटतं की रेझिन सॉफ्टनर माझ्यासाठी आहे का मी त्याच्यासाठी आहे, इतका तो प्रॉब्लेम तो वाढतो. आता वॉटर कंडिशन म्हणजे काय? वॉटर कंडिशन म्हणजे एकदम सोपं साधं तंत्रज्ञान आहे. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक वेव्हज तयार होतात आणि त्या वेव्हच्या माध्यमात